नालासोपारा पूर्वेकडील आचोळे तलावाच्या समोर असलेल्या परिसरातील 4 ते 5 फर्निचरच्या लाकडी शेड असलेल्या दुकानांच्या पाठीमागे साठवून ठेवलेल्या वेस्टेज आणि कचऱ्याला अचानक आग लागल्याची घटना घडली। आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले। अग्निशमन केंद्र अधिकारी विशाल शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली 2 अग्निशमन वाहने आणि सुमारे 10 ते 12 कर्मचारी घटनास्थळी पोहोचले। युद्ध पातळीवर बचाव आणि आग विझवण्याचे काम हाती घेण्यात आले। अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आग पूर्णपणे नियंत्रणात आणण्यात यश आलं असून सुदैवाने कोणतीही दुर्घटना झाली नाही। आगीचे नेमके कारण शोधण्याचं काम सुरू आहे। साधारणतः 10:30 ते 10:35च्या दरम्यान आम्हाला कॉल आलेला आहे की अशा प्रकारे फर्निचर दुकानाला आग लागलेली आहे। परंतु हे जी रस्त्यावर जी फर्निचरची तुम्ही दुकानं बघताय, ही जी ओपन शेड याच्यामध्ये टाकलेली आहेत बांबू आणि पत्रावळ्यांच्या याच्यामध्ये, त्या फर्निचरचे मला वाटतं साधारण 2 ते 3 दुकानं आहेत ना। ही 3 दुकानांमध्ये त्यांचा जो वेस्टेज हा सामान आहे, म्हणजे त्यांचे जे जुने फर्निचर वगैरे जे ते लोक घेऊन येतात, त्यांना डागडुजी करून नवीन फर्निचर बनवतात आणि नंतर ते सेल करतात। तर त्या जे ते फोम वगैरे मटेरियल जे अंदर लाकडी आहे, त्यांनी हा इथे डंप करून ठेवलेला कचरा आहे, तर त्याला ती आग लागली। साधारणतः आग ही पूर्वेकडून आलेली आहे, पूर्वेच्या दिशेने। वारा हा पश्चिमेकडून पूर्वेकडे असल्यामुळे हे फर्निचर दुकानं वाचली, नाहीतर पूर्वेकडून वारा पश्चिमेकडे असते ही सर्व दुकानं जळून खाक झाली असती। टायमात आम्ही आलो, टायमाच्या आतमध्ये 5 मिनिटात विदिन 5 मिनिट्स मध्ये आम्ही येऊन आगीवर नियंत्रण मिळवलेलं आहे। लोकांमध्ये काय अवेअरनेस सांगायचं, हा जो कचरा आपण जो तिथे बिझनेस पण करतो, बिझनेसचा कचरा तिथेच डंप करून ठेवतात। आजूबाजूचे जे हे बिल्डिंग्स आहेत त्यांचे काही ना काही कचरा आहे, म्हणजे एक कचरा वगैरे आपण तयार करून ठेवतो आणि तिथे आग लागायचा आपण म्हणजे एक कंबस्टिंग मटेरियल आपण तयार करून ठेवतो। मग ते कालांतरात उष्णता पण भरपूर आहे, एक त्याला फक्त एक छोटीशी एक हे मिळायची गरज असते की लगेच ते आग लगेच हे करते।